नमस्कार. आज आपला वसाका बेमुदत धरणे आंदोलनाचा 15वा दिवस. आपण इथे गेल्या 12 तारखेपासून वसाकाला राजगडप्रमाणे नवनिर्माण करण्यात यावं, त्यासोबत वसाकाला राजगडप्रमाणे थकामी मिळावी यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली. यासोबत आम्ही शासनाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी जगावे की मरावे. आज आम्ही तो प्रश्न साधारणतः ज्यावेळेस ईमेल केले, 5 तारखेचं निवेदन आहे, 6 तारखेला आमची ईमेल सर्वत्र गेलेले आहेत. त्याला साधारणतः आज माहीत नाही काही कमी तर एक साधारणतः 20 दिवस होत आहेत. पण शासनाकडून मात्र आम्हाला फक्त पोच पलीकडे कुठलंही उत्तर आलेलं नाही. देशाचे पंतप्रधान, देशाचे सहकार मंत्री, त्याच्यानंतर कृषी मंत्री, यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री, यासोबतच संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री, आमदार, वसाका कार्यक्षेत्रातील सर्व आमदार इत्यादी सर्वांना आम्ही निवेदन ईमेलने केलेले आहेत किंवा काहींना भेटवणे दिले गेलेले आहे. हे सगळं असताना मात्र शेतकऱ्यांनी जगावं की मरावं याचं उत्तर शासनाने अजून देण्यामध्ये शासनाला यश आलेलं नाही. आता आम्हाला कळतं आहे की शासनाला जेव्हा तहान लागते, सरकारला जेव्हा तहान लागते, तेव्हा सरकार रात्री बेरात्री अर्ध्या रात्री केव्हा विहीर खोदतं आणि पाणी पितं. मात्र जनतेला, शेतकऱ्यांना जेव्हा तहान लागते त्यावेळेस मात्र शासन काहीतरी कारणं शोधतं. आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण देशामध्ये, महाराष्ट्रात फक्त शेतकरीच आत्महत्या करतो. कुठल्याही नेत्याने आत्महत्या केल्याची बातमी आजपर्यंत आलेली नाही किंवा झळकलेली नाही. तर यामध्ये आम्ही शासनाला आता विनंती करतो आहे की हा थकामीचा जो विषय आहे, शासन काही आमच्यावर उपकार करणारा असा प्रकार नाही आहे. हे शासनाचं नैतिक कर्तव्य असं मला वाटतं. नैतिक कर्तव्य या अर्थाने आहे की यापूर्वीसुद्धा शासनाने 4,000 कोटींची थकामी दिली होती आणि 4,000 कोटींच्या थकामीमध्ये साधारणतः ते पैसे ज्यांना कोणा दिले होते त्यामध्ये वसाका नव्हताच. महाराष्ट्रामध्येच ते 4,000 कोटी दिले गेले होते आणि त्या 4,000 कोटी पूर्ण ज्यांना थकामी दिली त्यांनी रुपयासुद्धा भरला नव्हता. आणि त्याच्यामुळे परिणामी शासनाने त्यांना थकामी दिल्यामुळे महाराष्ट्र शासनाला त्या विरुद्ध उत्तर द्यावं लागलं होतं आणि न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण गेलं होतं. तर सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस असा आदेश काढला की ठीक आहे, 4,000 कोटी दिले, त्यापैकी तडजोड करून 2600 कोटी शासनाने, म्हणजे महाराष्ट्र शासनाने आपलं महाराष्ट्र बँकेला, आपलं महाराष्ट्रातील जी शिखर बँक आहे तिला आणि जी केंद्राची शाखा आहे, केंद्राची संस्था आहे, त्यांना ते पैसे परत 2600 कोटी परत करायचा आदेश केला होता. आणि साधारणतः 4,000 कोटी थकामी त्यावेळेस विविध कारखान्यात दिली गेली होती. त्यांनी परत न केल्यामुळे 2600 कोटी महाराष्ट्र शासनाला सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे भरावे लागलेत. आणि असे एकंदरीत अवघड परिस्थितीमध्ये शेवटी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता की कारखान्यांना थकामी द्यायची. हा निर्णय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना घेतला गेला होता. आणि पुढे कालांतराने देशामध्ये लोकसभा आणि विधानसभेचे वारे वाहू लागले. जसं जसं 2024 साल जवळ येऊ लागलं तसं सरकारला जिंकू लागली. आणि त्यावेळेस माजी उपमुख्यमंत्री अजितदादांचा आपला सरकारमध्ये प्रवेश झाला आणि लागलीच शासनाने जे काही सरकारी साखर कारखान्यांना थकामी न द्यायचा निर्णय घेतला होता तो गरजेपोटी बदलला गेला. आणि परिणामी गेल्या 4 वर्षांमध्ये 2021-22मध्ये 622 कोटी, 2022-23ला 686 कोटी, 2023-24ला 2,004 कोटी आणि 24-25ला 7,617 कोटी अशा प्रकारची थकामी दिली गेली. आता पुढे आपल्याला महाराष्ट्रातील जे 47 साखर कारखान्यांना शासनाने आता महाराष्ट्रामध्येच 7,005 कोटीची थकामी दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण राजगडप्रमाणे आपल्या वसाकासाठी नवनिर्माणची अपेक्षा करतो. अपेक्षा करणं आमचं चुकीचं पण नाही आहे, कारण राजगड 3-4 वर्ष बंद होता. राजगडचे कसा फार रंजक आहे. राजगडचे जे संग्राम थोपटे होते हे एकेकाळी काँग्रेसचे नेते होते, आज ते माजी आमदार आहेत. आणि त्यांना लोकसभेआधी 80 कोटी थकामी मंजूर केली होती. त्याच्यानंतर त्यांनी लोकसभेत सरकारचं काम नाही केलं म्हणून त्यांना साधारणतः ती थकामी रद्द केली गेली. त्यांना न्यायालयातसुद्धा जावं लागलं, खंडपीठात. आणि खंडपीठात गेल्यानंतर परत न्यायालयाने त्यांना सांगितलं की राजकीय विषय आहे, तुम्ही आपसात बसून मिटवा. नंतर त्यांनी त्यांच्या मित्रांथ्रू भाजपातील उच्चपदस्थांची भेट घेतली आणि त्यांना त्यावेळेस भाजपात प्रवेश करायला लावला गेला. आणि त्यांना त्यातून मग 80 कोटीची थकामी न मिळता त्यांना 468 कोटीची थकामी दिली गेली. एक प्रकारे संपूर्ण भोर तालुक्यातील तो राजगड सहकारी साखर कारखान्याचं नवनिर्माण झालं. त्याचप्रकारे आमची पण इच्छा आहे की आमचा हा जो जळगाव जिल्हा आहे यात स्मिताताई वाघ या आमच्या 9व्या खासदार आहेत आणि त्यासुद्धा भाजपच्या महायुती शासनाच्याच आहे. तर त्या माध्यमातून आमदारसुद्धा इथे शेकड्यावर आपल्या जळगाव जिल्ह्याने महायुती शासनाला दिलेला आहे. आणि हे सर्व असताना
घरचेच लोक उपाशी अशा प्रकारचा हा प्रकार सध्या सुरू आहे, तर तो कुठेतरी थांबला पाहिजे. आमची मायबाप शासनाला विनंती आहे. आपल्या पालकमंत्र्यांचं राजकीय कारकीर्द या कारखान्यापासून सुरू झालेली आहे असं इथं ऐकायला मिळत आहे. साधारणतः पहिल्या 2 टर्म त्या इथूनच आमदार झालेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा आज ते एवढा मोठा प्रवास पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला आहे, कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. तर पालकमंत्र्यांनी आपले काहीतरी जुने दिवस आठवावेत. आम्ही त्यांच्याकडून वैयक्तिक कोणाकडून रुपया मागत नाही आहे. इव्हन आपले जे स्थानिक आमदार आहेत अमोलदादा, त्यांचे वडील आबासाहेब चिमणराव पाटील यांची पण कारकीर्द कारखान्याशी बरीचशी जोडलेली आहे. कारखान्याचे चेअरमन असतील, प्रशासक असतील, आदी असे पदं या लोकांनी उपभोगलेली आहेत. आता जो काही जुना इतिहास आहे त्याविषयी सगळ्यांना काय माहीत असेल नसेल मला माहीत नाही, परंतु शासन जर देतं आहे तर आपले लोकप्रतिनिधी ती आणायला का लाजतायत, का घाबरतायत, का कचरतायत, हा आम्हाला प्रश्न पडला आहे. बरं, आम्ही ते पैसे कोणाकडून वैयक्तिक मागत नाही आहे, आम्ही महाराष्ट्र शासनाकडूनच मागतोय. ज्याप्रमाणे त्यांनी सत्तेचे साखर कारखान्यांना थकामी दिली आहे त्याच प्रकारे आपल्या वसाकाला 1 टप्प्यात नसेल तर कमीत कमी 2 टप्प्यात, पहिला टप्पा 150 कोटींचा, ज्यासाठी आम्हाला अर्जंट बँकेचं देणी, कामगारांची देणी आणि हा जुना वसाका जो आहे तो दुरुस्ती करून सुरू करता येईल आणि उर्वरित 350 कोटी त्यांनी आम्हाला 4-6 महिन्यात द्यावे की जे आम्हाला बाजूला दुसरा राजगडप्रमाणे 3,500 मेट्रिक टनचा कारखाना दैनिक क्षमतेचा उभा करता येईल. तर आम्ही शासनाला विनंती करतोय की आता तुम्ही तुमच्याकडे काय अडचणी आहेत त्या काय मला सांगू नका. तुमच्या अडचणी आम्ही वेळेनुसार बघितलेल्या आहेत. तुम्हाला जेव्हा तहान लागते तेव्हा तुम्ही विहीर खोदतात आणि लोकांना जनतेला तहान लागली तुम्ही कायदे दाखवतात. हा कुठेतरी पोरखेळ वाटतो. कारण जो सभ्य व्यक्ती आहे तो स्वतःला जो न्याय आहे तो जनतेला देतो आणि तो शासनाने आम्हाला इतरांप्रमाणे न्याय द्यावा. आम्ही शासनाला विनंती करतो, मायबाप शासनाला, की तुम्ही 31 तारखेपर्यंत 31 मार्चपर्यंत या वसाकाच्या विषयावर निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांचा अंतही पाहू नये. आणि त्याच्यानंतर आम्ही 2 एप्रिलला परत इथे येऊ. परत इथं आमची एक बैठक होईल. त्या दिवशी आम्ही परत शासनाला आमची भूमिका जाहीर करू. पण आमची मायबाप शासनाला विनंती आहे, आपल्या सर्व कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी अमोलदादा, त्याच्यानंतर किशोरप्पा पाटील, इकडे अनिलाबा आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील, यासोबत जिल्ह्याचे नामदार गिरीशभाऊ महाजन, संजयजी सावकारे, या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांसाठी वेगवेगळं काम करतोच, पण आपल्या मायबाप शेतकऱ्यासाठी थोडासा तर प्रयत्न करा. शासनाकडे अवघड बाब नाही आहे. या जिल्ह्याने सतत महायुती शासनाला पाठबळ दिलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी ऋण फेडा, एवढीच आमची विनंती आहे आणि 31 तारखेपर्यंत हा विषय मार्गी लावा. धन्यवाद.